मग कीर्तनाचा व्यापार करावा का? कीर्तनामध्ये हे व्यापाराचं ठिकाण आहे. व्यापार चाललेला नाही का? मग किती व्यापार चाललाय? बरं, याला एकटा काय कीर्तनकारच कारण आहे का? अरे तुम्ही देणारे कारण आहे की नाही? तुम्ही देता म्हणून ते घेता का तुमच्या खिशात हात घालायला येतात? आणि परिणाम काय झालाय बा? कोणाला जास्त पैसे मिळतं म्हणून माझं काही पोट दुखतंय का? एक तत्व मला संप्रदायाकरता सांगायचंय. तुम्ही किती पैसे द्या, काय म्हणणं आहे, किती दान का, माझं काही म्हणणं नाही. परिणाम काय झाला? या कीर्तन संस्थेला व्यवसायाचं रूप आल्यामुळे अनधिकारी माणसं कीर्तन करायला लागले. कारण कसं आहे हे बा, नोकरी मिळणं अवघड, व्यापार करणं आणि सर्वात अति कठीण शेती करणं सोपं आहे. काय भाव आहे टमाट्याचा? 60 रुपये जाळी. काय करील तो शेतकरी? सर्वच अवघड आहे. मग काय करायचं? मग त्याला वाटतं हे बरं सोपं, त्याच्यापेक्षा पैसे मिळवायचं हे साधन सोपं आहे ना. प्रवृत्त होतो कशासाठी? दृष्टी काय असते त्याची? पैसा मिळवायचा. अनधिकारी माणसं प्रवृत्त हो. किती अनधिकारी आहे? गळ्यात माळ नाही पण कीर्तन करतात. एकादशी करत नाही कीर्तन करता, हरिपाठ पाठ नाही कीर्तन करता. आणि ते कीर्तन करता म्हणजे त्याला कारण आपण ठेवणारे आहोत, कारण आपण त्याच लायकीचे. मग कीर्तनाचा व्यापार करावा का? कीर्तनामध्ये हे व्यापाराचं ठिकाण आहे. व्यापार चाललेला नाही का? मग किती व्यापार चाललाय? बरं, याला एकटा काय कीर्तनकारच कारण आहे का? अरे तुम्ही देणारे कारण आहे की नाही? तुम्ही देता म्हणून ते घेता का तुमच्या खिशात हात घालायला येतात? आणि परिणाम काय झालाय बा? कोणाला जास्त पैसे मिळतं म्हणून माझं काही पोट दुखतंय का? एक तत्व मला संप्रदायाकरता सांगायचंय. तुम्ही किती पैसे द्या, काय म्हणणं आहे, किती दान का, माझं काही म्हणणं नाही. परिणाम काय झाला? या कीर्तन संस्थेला व्यवसायाचं रूप आल्यामुळे अनधिकारी माणसं कीर्तन करायला लागले. कारण कसं आहे हे बा, नोकरी मिळणं अवघड, व्यापार करणं आणि सर्वात अति कठीण शेती करणं सोपं आहे. काय भाव आहे टमाट्याचा? 60 रुपये जाळी. काय करील तो शेतकरी? सर्वच अवघड आहे. मग काय करायचं? मग त्याला वाटतं हे बरं सोपं, त्याच्यापेक्षा पैसे मिळवायचं हे साधन सोपं आहे ना. प्रवृत्त होतो कशासाठी? दृष्टी काय असते त्याची? पैसा मिळवायचा. अनधिकारी माणसं प्रवृत्त हो. किती अनधिकारी आहे? गळ्यात माळ नाही पण कीर्तन करतात. एकादशी करत नाही कीर्तन करता, हरिपाठ पाठ नाही कीर्तन करता. आणि ते कीर्तन करता म्हणजे त्याला कारण आपण ठेवणारे आहोत, कारण आपण त्याच लायकीचे.